आज श्री साई सच्चरित अध्याय श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवतायै नमः श्री सीतारामचंद्राभ्या नमः श्री सद्गुरु साईनाथाय नमः पूर्वाध्यय मंगलाचरण जाहल्या देवताकुलगुरुवंदन साईचरित्रबीज पेरून आता प्रयोजन आरंभू अधिकारी अनुबंध दिग्दर्शन अति संकलित करू विवेचन जेण्या श्रोतया ग्रंथप्रवेशन आयासेन्विन घडेल प्रथमाध्यय यथानुक्रम करुनी गोधूम पेषणोपक्रम केला महामारीचा उपशम आश्चर्य परम ग्रामस्था ऐशा साईच्या अगाध लीला श्रवण करिता आनंद झाला तोची या काव्यरूपे प्रकटला बाहेर उतटला प्रेमपूर म्हणून साईचे धन्यवाद वाटले यथामती करावे वेश होतील ते भक्तांसी बोधप्रद पापापनोद होईल तदर्थ हे साईचे चरित्र लिहू आदरिले अति पवित्र आरंभिले हे कथासत्र परत्र सौख्यत सन्मार्गदर्शक संतचरित्र नवे ते न्याय वा तर्कशास्त्र तरी होईल जो संतकृपापात्र तयानं विचित्र काहींच तरी ही प्रार्थना श्रोतयांना गिय व्हावे जी या आनंदा विभागी धन्य भाग्याचा तो सत्सगी कथाव्यासंगीय निरत जो चिरपरिचित जीवाचा मित्र सहवास ज्याचा दिवस रात त्याचे न मज रेखाटवे चित्र संतचरित्र काय लिहू जेथ माझे मज अंतरग ओळखो येईना यथासा त्या म्या संतनींचे तरग वर्णावे निर्व्यंग कैसेनिक करू जाता स्वरूप निर्धार मुकावले जेत वेदही चार त्या तुझ्या रूपाचा विचार कळेल साचार मज कैसा स्वय आद्य संत व्हावे मग संता यथार्थ जाणावे तेत मी संतांसी काय वानावे या मज ठावे आद्यच सप्त सागरींचे पाणी त्याचीही करवेल मापणी आकाशासी घालवेल गवसणी परिन आयण संतेती जाण्या मनियमी एक पाम्र परी बाबांचा प्रताप अनिवार पाहुनी उठे गावयाची लाहर तीही अनावर हो पाहे जय जयाजी साईरा या दिनदुबळ्यांची या विसानवी या अगाध न वर्णवे तुझी माया करे कृपा या दासावरी लहान तोंडी मोठा घास तैस्या हे होईल माझे साहस हो न देय माझा उपहास वाटे हा इतिहास लिहावा संतचरित्रे जे लिहिती तयांवरी भगवंताची प्रीती ऐस्या महाराज ज्ञानेश्वर वत्ती धरावी भीती मग म्य का माझी ही मनीय ही स्फूर्ती चेतविती तीच भगवंतमूर्ती स्वय जरी मी जड मूढमती निजकार्यपूर्ती ती जाणे भक्त जिजी सेवा कल्पिती संत स्वयंची करवून घेती भक्त केवळ कारण निमित्तीय सकळ स्फूर्ती संतांची सारांश हा साई स्वय करवी निजचरित्र मज मूर्खा करवीय तेणेंची या कथेची थोरवी गौरवी जे आदर्य साधू संत अथवा श्रीहरी कोणातेही धरुनी निजक्रिय आपुली कथा आपण करी निष्कर शिर्य ठेवुनी जेसी शके 1700 साली महिपतीसी बुद्धी स्फुरली साधू संतांनी सेवा घेतली चरित्रे लिहविली त्या करव्य तीच सेवा 1800 साली दासगणूंच्या हस्ते घेतली पुढील संतचरित्रे लिहविली पावन झाली सकळी का भक्त आणि संतविजय ग्रंथ भक्त आणि संतलीलामृत हे 4 जैसे महिपती रचित दासगणुकृत 2 तेसे एकाचे नानु भक्तलीलामृत दुजयाचे अत्य संतकथामृत उपलब्ध अर्वाचीन भक्त समत उभय ग्रंथात वर्णिले त्यांतील भक्तलीलामृतात श्रीसाईंचे मधुर चरित आहे वर्णिले अध्यायत्रयत श्रोतीयतेय तेत वाचाव्य तैशीची गोड ज्ञानकथा कथिती साई एका भक्ता ती वाचावी संतकथामृता अध्याय 57 पहा शिवाय साईंची अलौकिक लीला रघुनाथ सावित्री भजनमाला अनुभवपूर्वक निववी जनाला अभंग पदाला गाऊन यांतची एक बाबांचे लेंक्रू जय त्रिशत चकोरा अमृतक्रू वर्षल्य कथामृत प्रेम पडी भ्रू श्रोता त्या सादरू सेवाव्य दासगणूंची स्फुट कविता तीही अत्यंत रसभरिता आनंद देईल श्रोतया चित्ता लीला परिसता बाबांची तैसेंची गुर्जर जनांकरिता भक्त अमिदास भवानी मेथा यांनीही कान्हीय चमत्कारक था अति प्रेमळता लिहिल्या ती शिवाय कान्हीय सद्भक्त शिरोमणी साई प्रभा हे नान ठेवून निय प्रसिद्ध करीत पुण्यपटनीय कथाश्रेणी बाबांच्या ऐसेशिया कथा असता या ग्रंथाची काय आवश्यकता शंका येईल श्रोतयांचित्ता निराकरणता आकर्णिजे साईचरित्र महासाग्र अनंतपार रत्नाकर मिथेत्वी तो रीता करणार घडणार हे कैसेनिक तैसे साईंचे चरित्र गाहन अशक्य कधीही सांग वर्णन म्हणून करवेल ते अकाथन
तेणेंची समाधान मानाव्य. अपार साईंच्या अपूर्व कथा, शांतदायक भवद्वार्ता, श्रोत्या देतील श्रवण उलासता, चित्तस्थिरता निजभक्तांक. कथा वदले परोपरीच्या, व्यावहारिक उपदेशाच्या, तैशाची सर्वांच्या अनुभवाच्या, वर्माच्या निजकर्माच्या. अपौरुषे श्रुती विख्यात, जैशा असंख्य आख्यायिका विश्रुत, तैशाची बाबा मधुर अर्थभरीत, अपरिमित सांगत. ऐकता त्या सावधान, इतर सुखिय तृणास्मान, विरोनी जाय भूकताहान, समाधान अंतर्य. कोणासी वावी ब्रह्मसंयुज्यता, अष्टांगयोग प्रावीण्यता, समाधी सुख निर्भरता, होईल कथा परिसता या. श्रवणार्थी यांचे कर्मपाश, तोडूनी टाकी ती या कथा अशेष, बुद्धीसी देती सुप्रकाश, निर्विशेष सुख सकला. तेणे मज स्फुरली वासना, ऐशा सुसंग्राह्य कथा नाना, ओहुनी कराव्य माला ग्रंथना. ईची उपासना चांगली, कानी अपडता 4 अक्षरेय, तात्काळ जीवाचा दुर्दिन ओसरे, संपूर्ण कथा ऐकता. साद्रेय, भावार्थी उतरेल भावपार. माझी करोनी या लेखणी, बाबाची गिरवीतील माझा पाणी, मी तोंड केवळ निमित्ताला धणी, अक्षरेय वळणीय वळवितो. वर्षानुवर्ष बाबांची लीला, पाहुनी लागला मनासी चाळा, बाबांच्या गोष्टी कराव्या गोळा, भोळ्या प्रेमळांकारण्य. ओनिया प्रत्यक्ष दर्शन, निवाले नाहीत ज्यांचे नयन, तयांसी बाबांचे महात्म्य श्रवण, पुण्यपावन घडाव्य. कोणा सभाग्याची या मना, वाचाव्याची होईल कामना, परमानंद होईल मना, समाधान लाहेल तो. ऐशी मना तुदेली वृत्ती, माधवरावांचे कानावरती, घातली परी साशंक चेत्तीय, कैस्या मजप्रती साधे हे. वयासी उलटलिय वर्षे 60, बुद्धीही नाठ वाहे सुनाट, अशक्तपणे राहील खटपट, उरली वटवट तोंडाची. ती तरी व्हावी साईप्रीत्यर्थ, साधेल कान्ह्य तरी परमार्थ, इतरत्र होईल ती निरर्थ, एतदर्थ हा यत्न. अनुभव घेता दिवस रात्य, वृत्तांत लिहावा आल्याचेत्तीय, जयाच्या परिशीलने अशाती, मनासी विश्रांती लाभेल. आत्मतृप्तीचे निसर्गोद्गार, स्वानुभूतीचे अधिष्ठानावर, बाबा उद्गारले वारंवार, श्रोत्या सादर कराव्य. बहुत वदले ज्ञानकथा, अनेकां लाविले भजनपथा, त्यांचा संग्रह करावा पुरता, होईल गाथा साईंचा. त्या कथा जे सांगती, सादर मन्या जे ऐकीती, उभयांच्या मनांसी विश्राती, पूर्ण शांती लाभेल. ऐकता श्रीमुखींच्या कथा, भक्त विसरतील देहव्यथा, तयांचे ध्यान मनन करीता, भवनिर्मुक्तता आपैसी. श्रीसाईमुखींच्या वार्ता, अमृतापरीस रसभरिता, परमानंद दाटेल परस्ता, काय मधुरता वानू अमी. ऐशिया कथा जो अदांबिकता, आढळेल मज गाता वर्णिता, वाटे तया पदरजधुळ्य लोळता, मोक्ष हाता येईल. तयांच्या गोष्टींची अलौकिक मांडणं, तैशीची शब्दाशब्दांची ठेवणं, परिसता तल्लीन श्रोतृगुण, सुख संपूर्ण सकळिका. जैसे गोष्टी ऐकाव्या कान, किंवा दर्शन घ्याव्या नयन, तैसेंची मन होऊन या उन्न, सहज ध्यान लागाव्य. गुरु माऊली. माझी जन्नी, कथिती तियेच्या कथा ज्या जनीय, ऐकी जेती वदनोवदनीय, सादर श्रवणीय सांठवुव. त्याची वारंवार आठवुव, सांठवतील तितुक्या साथवुव, प्रेमबंधनीय त्या गांथवुव, मग लुटवुव परस्पर. यांत माझ्या कान्ह्यच नाही, साईनाथांची प्रेरणाही, ते जैसे वदवितील काही, तैसे ते पाह्य मी वदेय. मी वद्य हाही अहंकार, साईची स्वय सूत्रधार, तोची वाचेचा प्रवर्तविणार, तरी ते वदणार मी कोण. मी पण समर्पिता पायांवर, सौख्य लाधेल अपरंपार, सकळ सुखाचा संसार, अहंकार गेलिया. ही वृत्ती उठाया अवसर, बाबांसी विचारू नाही धीर. आले माधवराव पायरीवर, तयांचे कानावर घातली. तेची वेळ्य माधवरावांनीय, नाही तेथे दुसऱ्या कोणी, ऐसाची प्रसन्न साधुनी, बाबांलागुनिय पुसियलेय. बाबा हे अण्णासाहेब म्हणती, आपुले चरित्र यथामती लिहावेय. ऐसेय येते चेत्तीय, आपुली अनुमती असलिया. मी तोंड केवळ भिकारी फिरतो, विक्षेसी दारोदार्य, ओली कोरडी भाजी भाकरी खाऊनी गुजर्य. काळ मी त्या माझी कथा कशाला, कारण होईल उपहासाला. ऐसे न म्हणाया हिरियाला, कोंडण्या जडविला पाहिजे. असो आपुली अनुज्ञाकाय, लिहितील आपण असल्यास सहाय्य, किंवा लिहवीतील आपुलेची पाय्य, दूर अपाय दवडूनी. असता संतांची आशीर्वचने, तैंची उपक्रम ग्रंथरचने, विना आपुल्या कृपावलोकने, निर्विघ्न लेखन चालेना. जाणोनी माझी या मनोगता, कृपा उपजली साई समर्था,
म्हणती लाहसील मनोर्था पायम्या माथा ठेविला दिधला मजौदीचा प्रसाद मस्तकीय ठेविला हस्तवर्द साई सकल धर्मविशारद भवापनोत भक्तांचा ऐकोनी माधवरावांची प्रार्थना साईंसी आली माझी करुणा अधीरमनाच्या शांतवना धैर्यप्रदान आदरिल्य भावार्थ जाणूनी माझे मनियचा अनुजनापनीय प्रवर्तली वाचा कथावार्तादी अनुभवाचा संग्रह साचा करावा दफ्तर ठेवा बरे आहे त्याला माझे पूर्ण सहाय्य तो तर केवळ निमित्तपाहेय लिहाव्या माझे मिंचिकीय माझी कथा मीच करावी भक्तेच्छा मीच पुरवावी त्याने अहंवृत्ती जिरवावी निरवावी ती ममपदीय ऐस्यावर्ते जो व्यवहारीय त्या मी पूर्ण साह्य करीय हे कथाच काय सर्वतोपरी त्या घरीय राबे अमी अहंवृत्ती जेव्हा मुरे तेव्हा त्याचा ठावही नूरे मीच मग मिपण्यास सांचरेय माझ्याची करे लिहीन मी ये बुद्धिय जय कर्म आरंभिले श्रवण मनन वा लेखन वहिले ज्याचे त्यानेंची ते संपादिले त्यास तोंड केले अनिमित अवश्यमेव दफ्तर ठेवा घरिंदार्य असा कुठेवा वारंवार आठव ठेवा होईल विसावा जीवासी करिता माझे या कथांचे श्रवण तयांचे कीर्तन आणि चिंतन होईल मद्भक्तीचे जन्म अविद्यानिरसन रोकड्य जेथे भक्ती श्रद्धान्वित तयाचा मी नित्यांकित ये अर्थी न व्हावे शंकित इतरत्र अप्राप मी सदा सद्भाव्य या कथा परस्ता निष्ठा उपजेल श्रोतया चेत्ता सहज स्वानुभव स्वानंदता सुखावस्था लाल भक्तासी निजरूपज्ञान जीव शिवा समाधान लक्षेल अलक्ष्य निर्गुण चैतन्यघन प्रकटेल ऐस्य या मतकथांचे विंदान याहुनी काय पाहिजे आन यच श्रुतीचे ध्येय संपूर्ण भक्त संपन्न ये अर्थी जेथे वादावादीची बुद्धधी तेथे अविद्या माया समृद्धधी नाह्य तेथे स्वहितशुद्धधी सदा दुर्बुद्धी कुतर्की तो न आत्मज्ञानासी पात्र तयासी ग्रासी अज्ञान मात्र नाह्य तयासी इहपरतर असुख सर्वत्र सर्वदा नको स्वपक्ष स्थापन नको परपक्ष निराकरण नको पक्षद्वयात्मक विवर्ण काय ते निष्कारण सायास नको पक्षद्वयात्मक विवर्ण होता या शब्दांचे स्मरण पूर्वी श्रोत्या दिदले अभिवचन जाहली आठवण तयाची मागा प्रथमाध्याय संपत्ता वचन दिदलेंचे किय श्रोता हे माड नामकरणकथा आद्य समजता सांगेन कथेमध्ये ही आडकथा परिसता ठरेल युक्तायुक्तता होईल जिज्ञासेची पूर्तता ही प्रेरकता साईंची पुढ्या मग पूर्वानुसंधान होईल साईचरित्र निवेदन म्हणून श्रोता कराव्या श्रवण दत्तावधांती कथा आता हा साईलीला ग्रथ भक्त हे माडपंत विरचित ऐसे जे प्रत्यध्यायांतीय श्रुत ते हे पंत कोणक्य सहज आशंका श्रोतया मना कराव्यातच जिज्ञासा श्याम ना कैसा आरंभ या नामकरणा व्हाव्या त्या श्रवणा सादर जन्मादारभ्य मरणावधी षोडश संस्कार देहासंबंधीय त्यांतील एक नामकरण विधी संस्कारसिद्धी प्रसिद्ध तत्संबंधीय अल्पकथा श्रोता परिसिजे सादर चित्ता हेमाडपंत नामकरणता प्रसंगोपात्तता प्रकटेल आद्य हा लेखक खट्याळ जैसा खट्याळ तैसा वाचाळ तैसाची टवाळ आणि कुटाळ नाह्य विटाळ ज्ञानाचा नाह्य ठावा सद्गुरु महिमा कुबुद्धी आणि कुतर्क प्रतिमा सदा नीच शहाणीवेचा गरिमा वादकर्मा प्रवृत्त परिप्राक्तनरेषा सबळ तेणेंची साईंचे चरणकमळ दृष्टीसी पडले अदृष्ट्य केवळ हातोंड निश्चळ वादनिष्ठ काकासाहेब भक्तप्रवर नानासाहेब चांदोरकर यांचे ऋणानुबंध नसता जर कोठूनी जाणार शिर्डीस हा काकासाहेब आग्रहात पडले शिर्डीचे जाणे निश्चित ठरले जाव्याचे दिवशींच बदलले मन त्या फिरले अवचित याचा एक परम मित्र तो लब्धानुग्रह गुरुपुत्र असता लोणावळ्यासी सहकलत्र प्रसन्न विचित्र पातला तयाचा एकुलता एक सूत शरीरे सुदृढ गुणवत्त असता त्या शुद्ध हवेच्या स्थानात ज्वराक्रांत जाहला केले सकळ उपाय मानवी जाहले दोरे उतारे दैवी गुरुसी अणुनी सन्निध बैसवी अखेर फसवी सूत त्या प्रसन्न पाहुनी ऐसा बिकट निवाराव्या दुर्धर संकट गुरुसी बसविल्या पुत्रानिकट ते सर्व फुकट जाहल्या ऐसा हा संसार महाविचित्र
कोणाचा पुत्र कोणाचे कलत्र, प्राणीमात्राचे कर्मतंत्र, अदृष्ट सर्वत्र अनिवार. कानिय पडता ही दुर्वार्ता, अति उद्विग्नता आली चेत्ता, हीच काय गुरुची उपयुक्तता, पुत्र एकुलता. राखवेना. प्रारब्ध कर्म प्राबल्यता, तीच साईदर्शनीय शिथिलता, प्राप्त झाली या माझी या चेत्ता, पडला मूडता गमनात. किमर्थ जाव्या शिरडी प्रती, काय त्या माझ्या स्नेहाची स्थिती, हाच ना लाभ गुरुचे संत्य, गुरु काय करीती कर्माई. असेल जे जे ललाट्य लिहिले, तेच जरी होणार वहिले, मग ते गुरुविन काय किय आडले, जाण्या ठेल्या शिरडीचे. किमर्थ आपुल्या स्थान सोडा, कशासी गुरुचे मागे दोडा, सुखाचा जीव दुःखांत पाडा, कवण्या चाडा कळेना. जैसे जैसे यदृच्छे घडे, ते भोगव सुखवा सांगडे, काय जाऊनिया गुरुच्याकडे, जरी होणारा पुढे चालेना. जैसे जयाचे अर्जित, नको म्हणता चालूनी येत, होणारा पुढे कान्यही न चालत, नेल्या मज खेंचित शिरडीसी. नानासाहेब प्रांताधिकारी, करू निघाले वसईची फेरी, ठाण्याहून दादरावरी, येऊनी विळभरी बैसले. मध्यंतरी 1 तास, गाडी वसईची याव्यास, वाटले हा अवकाश, लावकीय कामास एकादिया. जाहली मात्र ऐसी स्फूर्ती, तोंची आली दादरावरती, गाडी एक केवळ वांदऱ्यापुरती, ते मग बैसतीत येंत. येता गाडी निजस्थानीय, निरोपाला मज लागूनी, मग मी भेट घेता तत्क्षणीय, चालली कहाणी शिरडीची. केव्हा निघणार साईदर्शना, किमर्थ आळस शिरडी गमना, दीर्घसूत्रता. का प्रस्थाना, निश्चिंती मना का नाह्य. पाहुनी नानांची आतुरता, मीही शरमलो आपुले चेत्ता, परी मनाची झालेली चांचलता, पूर्ण प्रांजळता. निवेदिली, त्यावरी मग नानांचा बोध, कळकळीचा प्रेमळ शुदध, परिसता शिरडीगम नेच्छोद्बोध, अति मोदप्रद जाहला. तात्काळ निघतो, घेतले वाचन. तेव्हांच नानांनी केले प्रयाण, मग मिनी मागे परतो न, ठेविले प्रस्थान मुहूर्ती. मग सर्व सामान आवरूनी, सर्व निर्वाणीर करूनी, तेची दिवशीय अस्तमानीय, शिरडी लागूनी निघालो. सायंकाळापाठील मेल, दादरावर उभी राहिल, जाणूनी दादरचेंच भरले हंशील, तिकीट तेथील घेतले. परी मी गाडीन जाऊनी बसता, वांद्रे स्टेशनीय गाडी असता, यवन एक गाडी सुटता, अति चपळता आंत ये. तिकीट घेतले दादरपर्यंत, तोंच आरंभीय. कार्यविघात, प्रथमग्रास्य, मक्षिकापात, तैसा डोकावत होता, किय. सावे पाहुनी सर्व सामान, यवन, पुसे मज कोठ्य, गाम न. तनु, अण्य, मी दादरासी जाऊन, मेल साधीन मनमाडची. तनु तो सुचवी वेळेवर, उतरव नका हो दादरावर, मेल न तेथे थांबणार, बोरीबंदर गांठाव्य. ओ ती न वेळ्य ही सूचना, मेल दादरवर मिळती ना, नकळे मग या चंचल मना, काय कल्पना उठत्या ते. परी ते दिवशीय प्रयाणयोग, साधावा ऐसाची होता सुयोग, म्हणूनी मध्यंतरी हा कथाभाग, घडला मनाजोग अवचिता. तिकडे भाऊसाहेब दीक्षित, ओतेची मार्गप्रतीक्षा करीत, उदैक 9:10 आमत, जाहलो शिरडीत सादर. इसवी सन 1910, वर्तमान हेय घडले हा, एक साठ्यांचाच वाडा ते हा, होता राहाव्यासी उतारूनच. तांग्यांतून उतरल्यावरी, दर्शन उत्सुक्य दाटले अंतरीय, कधिय चरणवंदीन. शिरिय, आनंद लेहरी, उसळल्या. इतुक्यांत साईंचे परमभक्त, तात्यासाहेब नुलकर विख्यात, मशिदींतून आले. परत, म्हणती त्वरित दर्शन घ्या. आलेची बाबा मंडळीनी शिय, वाडियाचे कोपऱ्यापाशिय, चला आधिय, धुळभेटी सी. मग ते लेंडीसी निघतील. पुढ्या मग करा स्नान, बाबा जो येताती मागे. परतो न, तेव्हा मग मशिदीस. जाऊ न, स्वस्थ दर्शन घ्या पुन्हा. ऐसे ऐकून घाईघाई, धानवलो बाबा होते त्या ठाई, धुळीन खातल्या लोटांगण पायी, आनंद न माई मनात. नानासाहेब सांगूनी गेले. त्याहून अधिक प्रत्यक्ष पाहिले, दर्शन्या म्या धन्य मानिले, साफल्य झाल्या नयनांचे. कधी ऐकिली नाही देखिली, मूर्ती पाहुनी दृष्टी निवाली, तहानभूक सारी हरपली, तटस्थ ठेलिय इंद्रिय. लादलो साईंचा चरणस्पर्श, पावलो जो परामर्श, तोची या जीवाचा परमोत्कर्ष, नूतन आयुष्य तेथुनी. ज्यांचेनी लादलो हा सत्सग, सुखावलो मी अंग, प्रत्यग. तयांचे ते, उपकार अव्यग, राहोत अभंग मजवरी. ज्यांचेनी पावलो परमार्थातेय, तेची किय खर्याप्त भराते, सोयरे नाहीन तयांपरते.
ऐसे निजचित्त्य माई मी केवळा तयांचा उपकार करून येण्या मी प्रत्युपकार म्हणूनी केवळ जोडूनी कर चरणीय हेय शेर ठेवितो साईदर्शन लाभ घडला माझी या मनींचा विकल्प जडला वरी साईसमागम घडला परम प्रकटला आनंद साईदर्शनी हीच नवाई दर्शन्या वृत्तीसी पालट होई पूर्वकर्माची मावळे सई विषय हळूहळू पूर्वजन्मींचा पापसंचय कृपावलोकन्या झाला क्षय आशा उपजली आनंद अक्षय करीतील पाय साईंचे भाग्य लादलो चरण मानस वयसाचा होईल हाम साई महंत संतावत परमहंस सद्योगी पाप ताप दैन्यविनाशी ऐसिया साईच्या दर्शने सिय पुनीत आज जहालो मी बहुसी पुण्यराशी समागम्य पूर्वील कित्येक जन्मांच्या पुण्यगाठी तीही साई महाराज भेटी हा साई एक मिनलिया दृष्टीय सकल सृष्टी साईरूप येतांची शिर्डीसी प्रथम देवशीय बाळासाहेब भाट्यांपाशीय आरंभ झाला वादावादीसी गुरु कशासी वावाकीय बुडवुनी आपुली स्वतंत्रता ओढुनी घ्यावी का परतंत्रता जेथेय निजकर्तव्य दक्षता काय आवश्यकता गुरुची ज्याचे त्यानेंची केलेय पाहिजे न करी त्यासी गुरुने काय किजे न हलविता हात पाय जो निजे तयासी दिजे काय कवण्य हाची माझा पक्ष उजू प्रतिपक्षाची विरुद्ध बाजू दुराग्रहाचाच तो तराजू वाद माजून राहिला अंगीय दुर्धर देहाभिमान तिण्याच वादावादीचे जन न अहंभावाची ही खूण नाह्य त्याविण वाद जगीय प्रतिपक्षाचे निश्चित मत ओ का पंडित वेदपारंक्त गुर्वनुग्रहाव्यतिरिक्त पुस्तकी मुक्त केवळ तो दैव थोर की कर्तृत्व थोर वाद चालला हा घनघोर केवळ दैवावर टाकूनी भार काय होणार मी म्हणय तन्मबोले विरुद्ध पक्षकार होणारासी नाह्य प्रतिकार ओशमाण नाह्य टळणार मी म्हणणार भागले दैवापुढ्य कोण जाई एक करिता एक होई ठेवा तुमची ही चतुराई अभिमान ठाय्य पडेना मी म्हणे हो म्हणता कसे हेय करील त्याचें सर्व आहे आळशापरी बैसुनी राहे दैव साहे कैसे अतेय उद्धरेदात्मनात्मा नम गरजे स्वय स्मृतिवचन त्याचा अनादर करून तरुण जाणे अशक्य हे ज्याचे त्यानेच करावे लागाव्य किमर्थ गुरुचे माग्य आपण असल्याविण जागे गुरुन्य भागे कैसेनी आपुली सद्विचार बुदधी आपुल्या साधन चित्तशुदधी ते जुगारुनी जो कुबुदधी गुरु काय सिद्धी देई त्या या वादाचा अंत नाही निष्पन्न कान्ह्य जाहले नाही चित्तस्वास्थ्यास अंतरलो पाही याची कमाई म्या केली ऐसा वाद घालिता कोणीही ना तिळभर थकता ऐशा दोन घटका लोटता वाद आटपता घेतला पुढ्या मंडळी समवेत आम्ही जातो जो मशिदीत बाबा काकासाहेबांत परिसा पुसत काय ते काय चालल्या होत्या वाड्यात वाद कशाचा होता भांडत काय म्हणाले हे हेमाडपत मचकडे पाहत बोलले वाड्यापासूनी मशिदीपर्यंत मध्यंतरीय अंतर बहुत बाबांसी कळल्या कैसे हे अवृत्त आश्चर्यचकित मी मनीय असो ऐसा मी वाग्बाणहत जाहलो नी शब्द लज्जावंत पहिल्याच भेटीसिक्य हे अनुचित घडले अविहित मस्कर्व्य हे हेमाडपंत नामकर्ण प्रात कालींचा वाद या कारण तेणेंची बाबांसी हेमाडस्मरण मनियम्य खूण बांधिली देवगिरीचे राजे यादव हेची ते दौलताबादींचे जाधव ते रावे शतकीय राज्य वैभव वाढविले गौरव महाराष्ट्राचे प्रौढ प्रतापचक्रवर्ती महादेव नामा भूपती पुतण्या तयाचा पुण्यकीर्ती विक्रम्य प्रख्याती पावला तोही यदुवंश चुडामणी रामराजा राजाग्रणी मंत्री या उभयतांचा बहुगुणी सर्वलक्षणी हेमाद्री तो धर्मशास्त्र ग्रंथकार ब्रह्मवृंदार्थ परम उदार आचारव्यवस्था संगतवर आरंभ्य रचणार हेमाद्री वृद्धांतीर्थमोक्षखाणी नामेय चतुर्वर्गचिंतामणी ग्रंथ रचिला हेमाद्रियनीय विख्यात करणी तयांची गिरवाण भाषेत हेमाद्रीपत तोची प्राकृतीय हेमाडपत मुत्सदी राजकारण निष्णात ओता विख्यात ते काळ्य परी तो वत्समी भारद्वाज गोत्री
तो पंचमी 3 प्रवरी, तो यजुर मी ऋग्वेदाधिकारी, तो धर्मशास्त्री मी मूध, तो माध्यंदिन मी शाक्ल, तो धर्मज्ञ मी बाष्क्ल, तो पंडित मी मूर्ख अकुशल, का मज पोकळ ही पदवी. तो राजकारण धुरंधर मुत्सद्दी, मी अल्पमती मंदबुद्धी, त्याची राज्यप्रशस्ती प्रसिद्धी, ओवी साधी मज न करवे. तो ग्रंथकार कलाभिजन, मी तो ऐसा ठोंबा अजन्न, तो धर्मशास्त्र विशारद सुजन्न, मी अल्पप्रज्ञ हा ऐसा. तयाचा लेखनकल्पत रू. नाना चित्रकाव्यांचा आक्रू, मी हेय ऐसे बाबांचे लेंकरू, येईना करू ओवीही. गोरा चोखा सानवता माळी, निवृत्ती ज्ञानोबा नामादी सागळी, भागवत धर्मप्रवर्तक मंडळी, उदयासी आली ये काळ्य. पंडित बोबदेव विद्वन्मणी, चमके जयाचे सभांगणीय, तेथेंची हे माडपंत. राजकारणी, ख्याती गुणिगणीय जयाची, तेथुनी पुढ्य उत्तरेहुनी, उतरल्या. या देशीय फौजा, यावनी, जिकडे, तिकडे मुसलमानी, अंमल दक्षिणी, मावळला. ओगाच, ना या पदवीचे दान, चतुराईचा हा सन्मान, वादावादीवरी हा वाग्बाण, अभिमानखंडन व्हाव्या. ओनी अर्ध्या हळकुंड्य पेवळेय, उगीच योग्य तेवीण, जो बरळे, तया माझी उघडिले डोळे, घालुनी वेळेवर अंजन. असो ऐसे हेय पूर्वोक्त लक्षण, साईमुखोदित विलक्षण, प्रसंगोचित सार्थ. नामकर्ण, ते अम्या भूषण मानिलेय, किय यांतुनी मज लादो शिक्षण, वादावादी हेय कुलक्षण, स्पर्शो न मज एकही क्षण, परम अकल्याणकारी तेय. गळुनी जावा वादाभिमान, एतदर्थ हेय अभिधान, जेणे आमरण राहाव्य भान, नित्य निरभिमान असाव्य. राम दाशरथी देव अवतारी, पूर्णज्ञानी विश्वासी तारी, अखिल ऋषीगणमानसविहारी, चरण धरी वसिष्ठाचे. कृष्ण परब्रह्माचे रूप देय, तयासही गुरु करणेय पडे, सांदीपनीच्या गृह्य लांकडेय, सोसून सांकड्य वाहिलीय. तेथे माझी काय मात, वादावादी करावी किमर्थ, गुरुविण ज्ञान वा परमार्थ, नाही हा शास्त्रार्थ दृढ केला. वादावादी नाही बरी, नको कुणाची बरोबरी, नसता श्रद्धा आणि सबुरी, परमार्थ तिळभरी साधेना. हेही पुढे आले अनुभवा, ये रीत्य या नामगौरवा, प्रेमपुरस्सर निज सद्भावा, शुद्ध स्वभावा आदरिल्य. आता असो हेय कथानक, स्वपक्ष, परपक्षविच्छेदक, वादप्रवादनिवर्तक, सर्वांसही बोधक समसाम्य. असो ऐसे हेय ग्रंथप्रयोजन, अधिकारी अनुबंधन दर्शन, ग्रंथकाराचे नामकर्ण, कथन श्रवण करविल्य. पुरे आता हा अध्यय विस्तार, हेमाड सायचणीय साद्र, पुढ्य यथानुक्रम कथा सविस्तर, श्रवणतत्पर व्हावे जी. साईची आपुली सुखसंपत्ती, साईच आपुली सुखसन्वित्ती, साईच आपुली परम निवृत्ती, अंतिम गती श्रीसाई. साईकृपेची या कारणेय, साईचरित्र श्रवण करणेय, तेणेंची दुस्तर भावभये तरणेय, कलिमल हरण्या निर्मूल. स्वस्ती श्रीसंत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाडपंत विरचिते, श्रीसाई समर्थ सच्चरिते, कथाप्रयोजन नामकरण नाम द्वितीयोध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभ भवतु.